अवतीभवती दिसतंय ते काय? हे सगळं पाहून मन विचारवंत झालंय. कोण माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल? मी कोण आहे? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन. मी स्वतःला प्रश्न केला मी कोण, पण आपण बोललात माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार. होय. मग सांगा आपण कोण आहात? हाय तो कैलास पर्वत. कैलास पर्वत? पण या कैलास पर्वताची देवता म्हणजे शिवशंभू महादेव. या कैलासाची देवता आपण? होय. मी कोण आहे? काय तुला निर्माण मी केलंय. तुझा जन्मदाता पिताही मी, तुझी माताही मी. माझाही जन्मदाते आपण आहात. तुम्ही मला जन्माला घातलात. माझी आई, बाप, बहीण, भाऊ, सगळे सोयरी, सगळी नाती मला आपल्या दिसताय. आणि आपण बोललात माझे जन्मदाते म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही महान आहात. तुमचं कर्तृत्व थोर आहे, तुमची महानता थोर आहे. या महानतेचा यावेळी मान राखतोय. साऱ्या ब्रह्मांडाची प्रसिद्धी, साऱ्या ब्रह्मांडाची प्रसिद्धी मस्तकावर हात ठेवतात. ब्रह्मांडाचं ज्ञान मला प्राप्त झालंय. त्यात राज्यात मारला गेला ज्ञानाच्या ज्योती आपण पेटवला. सांगा हे का कशासाठी? एकच बोला. बाबा देवतांच्या कर्तव्यात तुझं सहकार्य हवंय. या देव कार्याला माझं सहकार्य हवंय म्हणून आपण जन्माला घातलात. हे देव तत्व महान आहे, तरी देखील माझ्या सहकार्याची अपेक्षा आपण देव बाळगतात. या देव तत्वाला नक्की सहकार्य करीन. काय करू सांगा? बाबा देवतांना सहकार्य करशीलच करशील, पण हे अखिल विश्व हे ब्रह्मांड आहे. या अखिल विश्वात तो जीव जन्माला येतो. प्रत्येकाचं नामविधान ठरलेलं आहे. ज्याला नाव नाही त्याला महत्व नाही. अगदी सत्य. मी तर आपला पुत्र आहे. आपण महान आहात. त्या तऱ्हेची माझी महानता वाढावी म्हणून आपण माझा नामकरण विधी करावा. काय ते नाव ऐकण्याची इच्छा आहे. या अखिल विश्वात सारे जण तुला शिवगण 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 या देवाचा गण, या महादेवाचा गण, या शिवाचा गण म्हणून मला शिवगण म्हणून ओळखते. देवा भगवान नाव ऐकून बरं वाटलंय, झालं समाधान झालंय. शिवगण हे नाव आपण ठेवलं. मग सांगा हे असं चमत्कारिक भयानक विलक्षण आपण घडवलात, काय कारण का? याच्या मागे कारण आहे. ऐकायचंय मला. शिवगण हाय तो कैलास पर्वत. हो कैलास. आणि या कैलास पर्वताच्या पायथ्याशी दिसतोय तो हा सारा जनसमुदाय. हा सारा जनसमुदाय लोकवस्ती तुम्ही मला दाखवता. या सारा जनसमुदायाचं, या गावाचं, या गावाच्या चतुर्सीमेचं तुला रक्षण करावं लागेल. या रयतेचं मी रक्षण केलं पाहिजे. या गावाचं, या चतुर्सीमेचं मी रक्षण केलं पाहिजे. अशा आपली इच्छा आहे. आपल्या इच्छेचा अनादर होणार नाही. आदरच करीन. गावाचं रक्षण नक्की करीन. शिवगण गावाचं रक्षण करशीलच करशील, पण या गावाचं रक्षण करशील ते केव्हा? हा सारा जनसमुदाय, सारा गाव ज्यावेळी गाढ निद्रावस्थेत असेल त्यावेळी तुझं कर्तव्य चालू होईल. सारी लोकवस्ती शांत झोपल्यानंतर मी माझा कार्याला प्रारंभ केला पाहिजे. आणि रात्रीच्या समयी या जनसमुदायाचं, या रयतेचं मी रक्षण केलं पाहिजे. शब्द देतोय शिवगण रक्षण करीन. साऱ्या संशयच नाही. साऱ्या गावाचा तू रक्षण करशीलच करशील, पण का या गावाचं रक्षण करत असताना तू सारा विश्व पाहू शकतो. हे भगवान पण मला विश्व दिसतात. जरी तू सारा विश्व पाहू शकलास, पण हा शब्द का वापरतात? तरी तुला कुणी पाहणार नाही. रक्षण करत असताना मी सारा ब्रह्मांड पाहीन, पण मला कुणी पाहणार नाही. मला दिसणार नाही. त्याचं कारण का? पण एखादी व्यक्ती अशी असेल तिची आणि तुझी गाठाभेट होईल. दोघांच्या नजरा भेटी झाल्या असेल त्या व्यक्तीचं भलाई भलं, भलाई भलं. म्हणजे माझ्या कर्मी एखाद्या व्यक्तीचं भलं होईल
त्याची माझी भेट झाली. तो माझ्याशी बोलला. मी त्याला पाहिलं. त्याचं नशीब बदले अशी एखादीच व्यक्ती असेल. तुम्हा देवताच्या मनात काय वावरतय ऐकच लागणार नाही. शिवगण, यावेळी तू गावाचं रक्षण करशील. गावाचं रक्षण करत असताना स्वसंरक्षण तुझं स्वसंरक्षण म्हणून ही घे घोंगडी. आश्चर्य वाटतंय. रात्रीच्या समय गावाचं रक्षण मी करावं आणि मी शब्द दिलाय आणि तुम्ही माझ्या संरक्षणासाठी ही घोंगडी दिलात. हे देवतत्व महान आहे. अंत लागणार नाही आणि लागूही देणार नाही मला खात्री आहे. आपण दिलेली घोंगडी थोर मानून संरक्षणासाठी तिचा स्वीकार करून तिला कंदी घेतो. घोंगडी कंदी घेतली पण गावाच्या चतुर्सीमेचं रक्षण करत असताना वेळ असणार ती मध्यरात्रीची. त्या मध्यरात्रीच्या प्रहरी एखादी वाईट शक्ती आणि त्या वाईट शक्तीला त्रस्त करण्याचा प्रयत्न करत असेल. हा घे विजयी दंड. माझ्या संरक्षणासाठी घोंगडी दिलीस आणि वाईट शक्तीचं निर्मूलन करण्यासाठी हाती विजयी दंडूक दिलास. या जागे करून वाईट शक्तीचा नाश करण्यास करी. शिवगण, कंदी घोंगडी हाती विजयी दंडक घेऊन या चतुर्सीमेचं रक्षण करत असताना सारे जण म्हणतील गाव राठीचा राखणदार, गाव राठीचा राखणदार, गाव राठीचा राखणदार, गाव राठीचा राखणदार, गाव राठीचा राखणदार. आणि बहुमानही दिलास. गाव राठीचा राखणदार या शब्दाला मान देईन, या शब्दाचा आदर करीन आणि गाव राठीचा राखणदार म्हणून ते कार्य हातात घेतलंय ते कार्य करीच नाही यात संशयच नाही. भगवान माझा शिवमंगल आशीर्वाद. सन्माननीय नाटको